शांते, शांते. बोला ना, काय झालं? काय म्हणता? गुणगुण गुणगुण काय करून राहिली तेव्हाची? ताटी नाही वाढून राहिली. आणला म्हणेन तुला डब्बा, भूक लागली जेवतो. आणि मला लवकर सकाळी शाळेत जायचं आहे. शाळेत कोणी नवीन टीचर येऊन राहिली म्हणते, त्याची अपॉइंटमेंट झाली आहे. तर मला जावं लागेल ना लवकर. असं करा ना, जेवायला जाऊन बसा शाळेतच. तुम्ही कोणी मास्तरीन नवा का मास्तरीनी तर टाईमवरच येईन ना. तर शाळा चालू होईन तेव्हाच येईन ना, 10 वाजता. एवढं भाषण नको देऊ, जा ताट वाढ. आलेला पसारा उचलून राहिली होती. तेच पुऱ्या गिऱ्या गरम करून राहिली होती आणि भाजी गरम करून राहिली. मग ते आणलेलंच वाढतं का आता? काही करत नाही का दुसरं? एवढ्या प्रेमानं आणलेलं ते नाही वाढू तर काय वाढू? श्रीखंड आहे, बासुंदी आहे, पुरी आहे, आलूची भाजी आहे एवढी चांगली. आता ते खाऊ घ्या ना, वाया नाही जाईन का? वाढ जा. पुऱ्या काय थंड्या खाईन का? मी गरम करतो ना. गरम करायची डबल तेलातून तळतं का त्या? नाही नाही, त्यालाच ताव्यावर गरम करतो. चांगल्या लागते तशाही. जा आण लवकर. आणूनच राहिली होती. किचन मध्ये येता का तिथंच बसता? आण इकडेच हवेशीर. तू नाही जेवत का? नाही, भूकच नाही. उशिरा जेवलो आम्ही. तर आता काही जेवायला जीव नाही येऊन आला. तेलकट अन्न खाल्लं, तसंच बसलो बसमध्ये. वाटलं तर कब्बर चहा पिऊन घेईन. काय म्हणे सुनंदा? स्वयंपाक तिनंच केला होता का? यावेळेस तुमची बहीण तर सुनंदा एकदमच चांगली खुश होती. आणि याच्या वेळेस डोळ्यात पाणी बी आलं तिच्या. राहणं वहिनी खूप चांगल्यानं राहिली. काहीच नाही, हेवा दावा नाही, काही नाही. मंदातच 1-2 वर्ष काय झालं तर माहीत नाही. चांगल्या महाग साड्या दिल्या आम्हाला, 2-2 हजाराच्या दोघीले. एवढ्या महाग साड्या काय करू ती घ्यायची? त्यापेक्षा लहान आहेत हे एवढ्या महागाच्या साड्या तिच्या घरून आणल्या. हो, म्हणलंच मी तसं. त्याला म्हणलं का आम्हाला शेवा देईन बा, एवढ्या महागाच्या साड्या नको घेऊ. असं तुम्हाला काही बोलन म्हणे तर मला फोन दे जा म्हणे, मी फोन करीन म्हणे. लय दिलदार झाली ते ह्यावेळेस तर. हो, दिनेली कपडे घेऊन दिले, शाळेचं काही सामान घेतलं, कंपास बिंपास. आणि काहीच नाही, असं दिण्यासोबतही चांगली, सगळंच खाणं पिणं. तिले माहिती आहे ना आपल्याशिवाय कोण आहे तिले. असं चांगलं राहिलं ना तर कोणी हिची गरज नाही, परकही आपलं होते. एवढ्या मोठ्या पुरी आणून दिल्या, एवढ्या खाणं होईन का? काही नाही होत, खा. आणखीन गरम करून देतो मी, आणखीन 10-12. आहे म्हणून का मला एकट्यालाच वाढतं का? इतक्याला कायले वाढू? खा, जेवढं खाणं होईन तेवढं खा. वावरात जाऊन पाहिलं होतं का काल गिल? पराठी गिराठी निघली का? गेलोच नाही मी वावरात, 2 दिवस झाले. जाऊन नव्हतं पाहायला पाहिजे वावरामध्ये एक चक्कर. ते तुम्ही आता ऐकलं का, ते पराठीचे रुई बी डुकरं उखडून खाते म्हणते. मी गेलोच नाही, शाळेतून आलो तो घरीच थांबलो. तर जाईन म्हणलं, काल जात होतो तर काल बाळ गेलोच नाही आल्यावर शाळेतून. मला जा लागेल उद्या सकाळी. जाऊन पाहू का आता? आपल्या वावराच्या काठानं लताचाही वावर आहे. एखादा चक्कर तिनं मारलाच असं, विचारून येतो मी तिले. स्पष्ट असे म्हणणं काय, मी येतो चक्कर मारून. 2-3 दिवसापासून घरी त्याच्या संग भेटली नाही, गमून नसन राहिलं ना तुले गोष्टी माता गावातल्या. बरोबर आहे म्हणा तुमचं. मला काही लागते का, आणून देऊ का? आणखीन आणून ठेवणं काय लागते मला, होते मा एवढ्यातच. येतो मग मी पटकन. जा बाहेरून दरवाजा लोटून देजो, मी झोपलो गिपलो राहीन. दिनिया निने अभ्यास करून राहिला, त्याने बुक आणले ना सुट्ट्याचे, लिहून राहिला तो. येतो मग मी पटकन. लागन तर काही घेऊन घे जा. मित्र वे तिचं फिरायला पाहिजे, तिले गमून नसन राहिलं गावातल्या गोष्टी तिच्या राहिल्या ना. मले म्हणते खांद्या झाल्या का, निघली का पराठी. आल्या का शांता काकू? केव्हा आल्या गावावरून? या शांता काकू. केव्हा आल्या तुम्ही काकू? मी थोडा वेळ झाला आली 6 वाजता. बसा जी काकू, बसा ना पहिले. उभीच राह तुम्ही, आली बसमध्ये बसून असतो होती. मले पाटलिंग आजी विचारेच, शांता आली म्हणजे सांगजो म्हणे, मी म्हणे भेटाले. शांता काकूच्या गमी नसन ना पाटलीन आजीले. 2 दिवस झाले, मी 3रा दिवस होय. माझ्याशिवाय गमी नसन का?
किती झालं तरी तुम्ही जीवाबाच्या मैत्रीण होय. तुला मस्त पद्मा गाऊन घातलं, मीच तर शिवून राहिली. कसं झालं पाहून पण? मस्त झालं पाहून पण. काय मस्त झालं. खायचा पाहुणचार केलता तुमच्या नंदेनं. पाहुणचार काय दररोजचाच पाहुणचार होता. हे आनंद हे आनंद. आज श्रीखंड पुऱ्या बासुंदी बी केली होती, आईस्क्रीम दररोजच सुरू होतं. एक दिवस बाहेर गेलो, एक दिवस त्या मॉलमध्ये गेलो, तिथं खाल्ला चुटारा चटारा. दररोजच होतं खाणं. मस्त फिरवलं मग तुम्हाला तर सुनंदा ताईनं. आणखीन राय करी इथं जाऊ तिथं जाऊ, पण घरी म्हणलं इकडे दिन्याची शाळा पडते आणि इकडे आणखीन कसं आहे पेरणं झालं काय झालं त्याची घाई होती म्हणून येऊन गेलो आम्ही. आम्हाला बरी आठवण आली. छाया गेलती का तिकडून तू कामागिमाले कुठं आमच्या वारापासून? हो गेलती ना, आज बी गेलती. काऊन निघली का पराठी माई? एवढं काही लक्ष नाही आहे, पण थोडीशी दिसली खोपड्यावर. 3-4 दिवस झाले ना तुम्ही झाले. हो तुला लक्षपूर्वक पाहिलं नसेल ना. मी लक्षातून एवढं नाही पाहिलं. जा लागन उद्याच मले. मॉलमध्ये गेलत्या म्हणता शांता काकू, तर मग त्या पायऱ्यानं चढल्या का तुम्ही? का त्या काय नाही एक्सलेटर त्यानं चढल्या? नाही आम्ही लिफ्टनंच गेलो वरतं. तुम्ही झाले गाड्या बेव लागे तिथं वरी जाय ना वापस ये. महिन्यानं म्हणे चला आज लिफ्टनंच जाऊ म्हणे. त्याची खरेदी केली मग मॉलमध्ये. अशी खरेदी करणार आहे, आपल्याकडून घेणं होते का? किती महाग साड्या आणि कपडे बापा सामान. मग ते आम्ही वर गेलतो तिथं खाल्लं थोडंसं. ते किती खाण्याचं डब्बल महाग. थोडंसं दिन्यानं खाल्लं आणि त्याच्या आत्यानं खाल्लं. आम्ही जेवूनच गेलतो. फिरूनच आल्या का फक्त? हो फिरायलाच तर गेलतो. मी करतो कधी गेली ना. मी मावस बहीण राहायचं तर मी मागं गेली तिथं घेतली होती खरेदी केली ती. आता पद्मा वहिनी तुम्ही हुशार आहे. शांता काकू कायले घेत बसन एवढं मागाचं सामान? तुम्हाला मग साड्या गिड्या घेतल्या का? हो घेतल्या ना साड्या. महाग साड्या घेतल्या. खूप महाग घेतल्या 2-2 हजाराच्या. नाही म्हणू तरी घेतल्या. बापा लय महाग साड्या घेतल्या. हो घेतल्या ना. याच्या वेळेस बिचारीच्या डोळ्यात पाणी बी आलतं. एकटी राहतो म्हणे, तुम्ही होत्या तर मस्त वाटे म्हणे. मी म्हणलं त्याला राखेला येऊन जायचा म्हणलं मग तुम्ही. अंजा दाखवाले साडी रान म्हणता पप्पा. साडी घेऊन कुठे येऊ दाखवाले? टेलर इथे या ना अर्चना त्याच्या दुकानात. ब्लाऊज शिवान पिकोफॉल कराल. सध्या कोणते लग्न येवाय करीन ना रामात. हे बी कामाला जाते ना आता. पण तुम्ही नसल्या म्हणजे खरंच गमत नाही. कसे तुम्ही इकडे चौकात येऊन बसता, इकडे तिकडे बोलता, म्हणून गाणी सुनसान वाटे 2-3 दिवस. हो मी कुठं जाणारच नाही का मग गावाले? तसं नाही आहे चंदाचं म्हणणं. बरोबर बोलते चंदा. ह्या दिवशीच तुम्ही विचारा पद्माले. आम्ही इथंच होतो तर तुमचं नाव घेतलं होतं आम्ही. गमत नाही म्हणलं चंदा काकू नाही तर. तुम्ही नव्हत्या घरी. मस्त साऱ्या माणसाईनं तुमच्या घरी डोसा पार्टी केली. लतानं डोसे दिले करून. शामराव भाऊजीने खिचडी केली म्हणते घरी. मग मसाले भात का खिचडी. इथं सारे जण गेले तिथंच त्यानं पार्टी केली ती. करू द्या ना. नाही तर मी असली म्हणजे केली तर काय झालं? आपण बाया बसतो. माणसांनी बसलं पाहिजे जवळ. त्याची बिचारायची मजा आहे खाण्यापिण्याची. आपण करून देऊ तर ते पार्टी करत. नाही म्हणत मी तसं. सगळेच जण होते. सरा कोणा साफ केला पण नाही, काहीच तर पसारा नाही होता. आहे ना शामराव भाऊ गोपाल भाऊ त्याने केला असं साफसफाई. बाकीचे काय करते? चाल बा झोप येऊन राहिली आता. सकाळी उठा लागन लवकर आणि वावरात एक चक्कर मारा लागन. निघले का खादण्या झाल्या ती कधी बी नाही राहत चांगलं. तिकडे रोई बी येते म्हणते बापा आता. नवीनच निघलं हे. चला आम्ही बी जातो ना, लय वेळ झाला. सांगा मित्रांनो आमचा व्हिडिओ कसा वाटला. तुम्हाला काही बदल करायचा वाटत असेल आमच्या कॅरेक्टरमध्ये ते सांगा. तुमच्यानुसार आम्ही आमची स्टोरीज बदलत जाऊ. लाईक करा, सबस्क्राईब करा.